नमस्कार मित्रांनो, मी संचालक दियोद्धा करिअर अँड स्पोर्ट्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर येथून आपल्यासोबत आहे राहुल इंगोले, जे नुकतेच गडचिरोली येथून वनरक्षकचं ग्राउंड अटेंड करून आलेले. तर आपण जाणून घेऊया की तिथं त्यांना काय काय परेशानी झाली, कागदपत्रामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आले, फिजिकलमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आले, तिथं काय काय सुविधा होती, काय काय सुविधा नव्हती, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण राहुल इंगोले यांच्याकडून जाणून घेऊ. तर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आले? डॉक्युमेंट्समध्ये सर जसं सिक्वेन्सली त्यांनी सांगितलं होतं, जसं प्रीतीने सांगितलं, जसं दोन एका टेबलवर दोन माणसं होते, एक सिक्वेन्स अटेंड लावणारा सांगणारा. आणि त्याप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ते हेच कास्टवाल्याला कास्ट विचारली आणि त्यांचे ते 3 फॉर्म, जे की लहान कुटुंबाचा फिटनेस आणि ते 3 फॉर्म तुम्हाला कंपल्सरी डिक्लेरेशन. तुम्हाला 3 किलोमीटर 5 किलोमीटर पळायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही दुखापत झाली तर त्याची सर्वस्वी मी जिम्मेदार राहील. ते 3 कंपल्सरी फॉर्म तुम्हाला चेक केले. त्याच्यानंतर म्हणजे डॉक्युमेंटला एवढं काय अपात्र कोणी काही झालं नाही. जर एखादा डॉक्युमेंट कमी जरी असला तरी त्याला बाबा जाय आणि जाऊन आण त्याची झेरॉक्स, एवढी सवलत दिली होती आम्हाला. बरं. त्याच्यानंतर लगेच तुमचं ग्राउंड मग लगेच डॉक्युमेंटेशन झालं की दुसऱ्या दिवशी झालं? नाही सर, आम्हाला टाइम दिल्यानुसार 1 वाजताचं आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, 22 तारखेच्या 1 वाजताचं दुपारा, आणि 3 वाजता आमचं रनिंग टेस्ट होती. अरे बापरे, म्हणजे एकाच दिवसामध्ये सगळंच काही. डॉक्युमेंट झाल्याच्या नंतर लगेच तुमचं फिटनेस चेक केलं, म्हणजे ते हाईट वेट चेक केलं. आणि त्याच्यातही काही जास्त अपात्र केले नाही, म्हणजे एकदम असं एक अपात्र झाला मला वाटतं काहीतरी, त्याची खूप कमी हाईट होती. मुलं अब्सेंट होते का डॉक्युमेंटेशनला? सर मुलं अब्सेंट म्हणजे भरपूर जास्त प्रमाणात मुलं अब्सेंट होते. 500ची बॅच होती टोटल आमची, तर 500 पैकी 152-153च्या आसपास मुलं. अरे बापरे, म्हणजे जवळजवळ 60 ते 65% मुलं अब्सेंट होते. कारण गडचिरोली असल्यामुळे ते लांब आणि सगळ्याला मराठवाड्याच्या मुलाला जर विदर्भात जर जायचं असलं तर एवढी सुविधा लवकर आहे नाही की बा, म्हणजे टायमावर कोणाला कळालं की माझं डॉक्युमेंटेशन आहे, त्याच्यामुळे भरपूर मुलं हे अब्सेंट सुद्धा राहिले. म्हणजे जवळजवळ 60 ते 65%. बरोबर. रात्रीच्या गाड्या नाहीत, वापस यायला परेशानी. मग म्हणजे तुम्हाला मग दिलेल्या वेळेमध्ये ग्राउंड झालं का? हो, 1 वाजता बरोबर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं. त्याच्यानंतर बरोबर पेंडॉलमध्ये बसवलं. झाल्याच्या नंतर सगळं पात्रचे स्टॅम्प दिले सगळ्याला, आणि ॲक्युरेट 3 वाजताच्या म्हणजे अगोदरच तुम्हाला चेस्ट नंबर वगैरे सगळं वाटप केलं आणि 3 वाजता तुम्हाला ट्रॅकवर नेलं. बरं, म्हणजे चांगलं. म्हणजे तुमचं ग्राउंड किती वाजायला झालं? 3ला स्टार्ट झालं. 3ला ग्राउंड स्टार्ट झालं. तर तुम्हाला ऑटोमॅटिक टाइम होता की मग त्यांनी वॉचवरती टाइम लावला होता? सर आम्हाला म्हणजे चीप होती, स्मार्ट वॉच पण अलाउड होत्या, साधी वॉच पण अलाउड होती. तुम्हाला म्हणजे असं, आणि तुमच्या टेस्ट नंबरला सेन्सर होते. बरं, सेन्सर होता. जसं की सांगितलं, म्हणजे कॉरिडॉर होते आणि कॉरिडॉरला तुम्ही एंट्री केल्याच्या नंतर तुमचा टाइम स्टार्ट होईल. आणि 2.5 किलोमीटर तिथं पण कॉरिडॉर होते 2.5 किलोमीटरला, आणि तुम्ही त्याच्यात पण एंट्री केल्याच्या नंतर तुमचं कम्प्लीट म्हणून ते होऊन जाईल. तिथून यू टर्न घेऊन लगेच 2.5 किलोमीटर कम्प्लीट करेल, म्हणजे 5 किलोमीटरच्या नंतर तुम्हाला एक्झिट. रूट कसा होता? रूट सर एकदम म्हणजे असं सवान, कुठं खड्डा नाही, काही नाही, एकदम चढ नाही, काही नाही, म्हणजे चांगला रूट होता. एकदम चांगला रोड होता. एकदम असं जरासं नॉर्मली काहीतरी चढ असल्यासारखा. म्हणजे सिंगल रूट होता का यू टर्न घ्यायचा होता? नाही, सिंगल रूटच होता. त्या रूटनं चालले तुम्ही, त्याच रूटनं वापस यायचं. म्हणजे यू टर्न होता ना, 2.5 किलोमीटर घ्यायचं, 2.5 किलोमीटर जायचं आणि 2.5 किलोमीटर वापस यायचं. मग तुम्हाला मार्क कसे ऑनलाईन सांगितले का जाग्यावरती सांगितले? रनिंग करून आल्याच्या नंतर सर अर्धा-पाऊण 1 तास बसवलं तुम्हाला, म्हणजे कोणाला काही नस लागली, काहीतरी कुठं काहीतरी लॉक झाला, तर तिथले त्याचे कर्मचारी होते, ते स्प्रे वगैरे आणून लगेच त्याला करू लागले. ओआरएस सगळं ठेवलेलं होतं. आणि अर्ध्या-पाऊण तासाच्या नंतर त्यांनी लिस्ट घेऊन आले आणि मग चेस्ट नंबरनुसार मग प्रत्येकाला चेस्ट नंबरनुसार तुम्हाला बोलवू लागले, आणि त्यानुसार मग साईन घ्यायला तुमचे एक्झिट, आणि त्याच्यावरच तुमचा टाइम लिहिलेला होता, तुमचा चेस्ट नंबर लिहिलेला होता, तुमचा स्टार्ट टाइम आणि एक्झिट टाइम लिहिलेला होता. तर तुमचा जो निकाल आला त्या निकालाबद्दल तुम्ही संतुष्ट होते का? म्हणजे तुमचा निकाल जो जर आला की तुम्हाला असं वाटतंय का की पारदर्शकतापूर्वक झालं ते?
रनिंग. तर तुम्हाला कुठं तसं मनामध्ये असं वाटतंय का, डाऊट वाटतोय की तुम्हाला असं वाटतं की 100% पारदर्शक झालं म्हणून? पूर्ण सेन्सर तर होतं, पण असं वाटत नव्हतं की एवढा टाइम लागला असेल का, एवढा टाइम लागेल का, लागला असेल आपल्याला. म्हणजे काही काहीचे समज काहीच्या हाताला वॉच होत्या तरी ते म्हणजे नव्हतंच असं म्हणू लागले की बाबा एवढा नाही लागला, आणि त्या सांगत होते पोरं की बाबा एवढा नाही लागला, पण म्हणजे जास्त टाइम त्यांनी दाखवला म्हणजे तुम्हाला, असं जास्त तुम्हाला टाइम असं दिसल्यासारखं झालं हा. गडचिरोलीला. वाटतं? आणि तुमचा मग ग्राउंड वरती प्रॅक्टिस करताना टाइम किती यायचा? सर 19-20च्या पुढे नाही 19 मिनिटं आणि जायचं. 20 मिनिटं टाइम यायचा तुमचा. तर मग तिथं समजा किती टाइम वाढून आला तुमचा? तिकडे सर जास्तच टाइम आला, 3-1 मिनिटं जास्त आला. 3 मिनिटं जास्त आले. म्हणजे पण एवढा फरक नाही पडायला पाहिजे. वातावरण जरी तुम्ही 22-30 सकाळी जरी काहीतरी प्रॅक्टिस आला. करत असले हा. आणि संध्याकाळी जरी तुमचं ग्राउंड झालं तर जास्तीत जास्त 1 मिनिटाचा फरक पडायला पाहिजे. हा. याच्यापेक्षा जास्त फरक नाही पडायला पाहिजे. पण अजून जास्त टाइम कमी व्हायला पाहिजे, तो अजून जास्त वाढला हो. है ना. तर तिथं काही त्यांनी व्यवस्था वगैरे केली होती तुमच्यासाठी चहा पाण्याची? त्यांनी तर केली नव्हती, पण काही एक सामाजिक कार्यकर्ते होते हा, हा. 2-3 की त्यांनी बाबा दुरून येणारे की बाबा तुमच्यासाठी चहा पाण्याची चहा पाणी राहण्याची पर्यंत सोय, जेवणापर्यंत सोय केलेली होती वा, त्यांनी चांगली लांबून गोष्ट आहे. येणाऱ्यासाठी. पण यांनी यांच्या पद्धतीने म्हणजे जसं रेल्वे स्टेशन म्हणजे बस स्टँडवर जरी निघलं, बस स्टँडवर जरी पोहोचलं ना तुम्ही, तर तिथे हा. रूट डायरेक्ट तुम्हाला दाखवलेला होता की बाबा या साईडला प्रत्येक 100-100 मीटरवर तुम्हाला एरो दाखवलेले की या साईडला ग्राउंड आहे, असं दाखवलेलं होतं. बरं, तुमचं विद्यार्थ्यांना काय सजेशन आहे की बा तुम्ही गडचिरोलीला ग्राउंडला किंवा डॉक्युमेंटेशनला जाताना काय करावं आणि काय नाही करावं? होतं होईपर्यंत आउट ऑफ मारण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना, कसं आहे. आणि जा चांगल्या पद्धतीनं. कारण की आता आपण बघितलं की राहुल इंगोले यांनी आणि सांगितलं स्मार्ट की वॉच नाही तर वॉच तरी हाताला राहू द्या, जेणेकरून स्वतःला तुम्हाला कळेल तरी हा टाइम किती आला म्हणून. किती वेळा. तर राहुल इंगोले यांनी सांगितलं की बा जवळजवळ 500 मधून 300 ते 350 मुलं हे अब्सेंट होते. म्हणजे तुम्ही बघू शकता की जवळजवळ 60 ते 70% मुलं हे अब्सेंट होते. म्हणजे कॉम्पिटिशन हे फक्त 30% मुलांमध्ये झालं. आणि त्या 30% मुलांमध्ये पण किती मुलांनी कंप्लीट केलं हे आपण जाणून घेऊया की 5 किलोमीटर हे पूर्ण किती मुलांनी कंप्लीट केलं. काहीतरी सर नेमकेच असे म्हणजे मोजण्यासारखेच होते. लय झालं ते 50 मुलांनी कंप्लीट. किती मुलांमधून? म्हणजे 50 म्हणजे असं सांगतो की 150-153 पोरं होते ना, त्याच्यापैकी समजा तुम्ही 150 पोरं म्हणजे 100-120 पोरं समजा धरा की ज्याने कंप्लीट केलं. बाकीचे जे होते मग ते काही चालत आले, ॲम्ब्युलन्स न आले. म्हणजे त्याच्यातून पण जे मुलं आलेले होते ग्राउंडला त्याच्यामधून सुद्धा 30 ते 35% मुलांनी काय केलं, पूर्ण 5 किलोमीटर सुद्धा कंप्लीट केलेलं नाही. 30 मिनिटाच्या नंतर पण पोरं चालत येऊच लागले. चालत म्हणजे डिस्क्वालिफाय सुद्धा भरपूर मुलं झाले. तर विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःची वॉच तिथे नेऊ शकता, स्वतःचं टायमिंग तुम्ही स्वतः मोजू शकतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही 5 किलोमीटर कंप्लीट करा. आणि ज्या मुलांनी असा विचार केलेला आहे की बा गडचिरोलीला मी ग्राउंडला जाणार नाही, त्यांनी नक्की जा. कारण की जेवढे मुलं पात्र झालेले तेवढे मुलं तिथं उपस्थित नाही झाले. तर कॉम्पिटिशन कुठं भरपूर कमी झालेलं आहे की राहुल इंगोले यांनी सांगितल्याप्रमाणे की भरपूर जवळजवळ 60 ते 70% मुलं हे अब्सेंट होते. तर त्या हिशोबानं तुम्ही जा तिथं आणि आपला जो परफॉर्मन्स आहे तो एकदा देऊन या. ठीक आहे. तर राहुल इंगोले यांचं आपण पुढील वाटचालीसाठी त्यांना बेस्ट ऑफ लक. आणि बघूया त्यांचा रिझल्ट जर आला तर आपण परत एक त्यांचा इंटरव्ह्यू पुढे घेऊ. ठीक आहे. धन्यवाद.